पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बोला, कुणा विरुद्ध आहे तक्रार? तुमच्या विरुद्ध। बर, आरोप काय आहे? लग्न होऊन बी तुम्ही आम्हासनी संसार करू देत नाही। माझ्या बायकोला मुग्धाला तुम्ही तिच्या इच्छेविरुद्ध घरात डांबून ठेवले। तुझ्या बायकोला घरी कशा पायी न्यायचे? धुनी भांडी करायला? मंदिरात तुझी आई स्वतःची लायकी विसरून काय काय बोलली ते ऐकलं ना तुम्ही? त्यासाठी खरंच सॉरी, पण तुम्ही बी माझ्या आईला काय काय बोललाच की। आणि कुणी सांगितलं तुम्हासने की आम्ही मुग्धाला कामाला लावतो म्हणून? दुसऱ्यानं सांगितलं म्हणून विश्वास ठेवणाऱ्यातली नाही मी। स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय कपडे धुताना। इथं माझ्या या घरात राजकुमारीगत वागवते तिला। एका कामाला बी हात लावू देत नाही मी, आणि तुम्ही तिला कामाला जुंपल्या? सासूबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। तुम्ही मुग्धाला कपडे धुताना बघितलं तेव्हा माझी आई बी भांडी घासालती आणि मी बी काम करालतो, कारण आमची मोलकरीण त्या दिवशी आली नव्हती। ऐका आता, मग मुग्धापेक्षा एखाद्या मोलकरणीवरच प्रेम करायला पाहिजे होतं, म्हणजे जोडीनच कामं करता आली असती की। तू आणि तुझी आई काय करता आणि काय नाही ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही। माझ्या मुलीला कामाला लावलं ही तुमची चूक, आणि नशीब समजा अजून मी तुम्हासनी त्या चुकीची शिक्षा दिली नाही। माझ्या मुग्धाला माझ्यापासून असं लांब ठेवलंय, अजून काय शिक्षा देणार आहे तुम्ही? नाही सासूबाई, मला वाद नाही घालायचा। मला फक्त एवढंच म्हणायचंय, मला आणि माझ्या मुग्धाला एकत्र राहू द्या। हे बघा, माझी खरंच काही बी चूक नाही। माझ्या मुलीच्या आणि माझ्या अपमानाची भरपाई तर व्हायलाच पाहिजे। बरं ठीक आहे, तुम्ही सांगा काय करायला हवं मी? पाहिजे तर तुमच्या आणि मुग्धाच्या पाया पडायला मी बी तयार आहे। पाया तर पडायचंच आहे, पण फक्त तू नाही, तुझ्या आईनं बी पडायचंय। सासूबाई, तुमच्या मते मी मुग्धाला सुखात ठेवत नाही ना, मग मी पडतो ना पाया, 10 या पडतो। पाहिजे तर अख्ख्या गावासमोर पडतो, पण माझ्या आईनं का पाया पडायचं? कारण तिला तिची लायकी समजावी म्हणून। सासूबाई, तुम्हाला कळत नाहीये का? तुमच्या दोघींच्या इगोपायी आमचा संसार जळालाय। मी पाया पडायला तयार आहे, पण आईचा काय संबंध? यो कसला न्याय आहे तुमचा? ठीक आहे, न्याय पाहिजे ना? बिसे, नवीन फ्लॅटची चावी द्या। न्याय, फुल फर्निश फ्लॅटची चावी आहे। तू आणि मुग्धा दोघं बी सुखानं संसार थाटू शकता। मॅडम, तावडे साहेबांचा फोन आहे। बोला तावडे।
काय इवळतय काय इवळतय? खरंच दुखालय का उगत टाइमपास म्हणून इवळालय? उगा टाइमपास म्हणून कधी कुणी इवळलंय का? दुखालय म्हणून तर इवळतोय. नाही इवळण्याबद्दल काही नाही, पण कसं आहे पालीची मगर करू नका म्हणजे झालं. जेवढं लागले तेवढाच इवळा. कसं आहे उगाच लागणं बी कन्फ्यूज व्हायला नको नाही का? झालं का तुझं सुरू? हा, काही सेवा बिवा करशील का उलट मलाच बोलशील? करती ना सेवा, आणि मी जेवढी सेवा करन तेवढं तुम्ही जास्त इवळणार. हे काय मला माहिती नाही होय? हे बारकी पोरगी समजायला काय? ए शेनोरिटा, असं का बोलतेस ग मला? मग कसं बोलू? प्रियमान, तुला माहिती आहे ना माझा वेळ मजेत गेला का मला बरं वाटल. ते पण खरंच आहे की. मग आता तुमचा येत जात नाही तर मी काय बरं करू शकत्या? काय बरं करशील? हा, आपण का नाही एक जम आणि गंमत करू. हा का? आलेच मी, बंद करा, डोळं बंद कर. उघडू नका बरं का? आले मी. हात पुढे करा, हात पुढे करा. हे काय? भाजी आहे भाजी, गिळायला लागतंय ना हो. आता का नाही ही निवडून ठेवा, म्हणजे तुमचा येळ का नाही एकदम मस्त मजेत जाईल. हा, मी भाजी निवडतो आणि तू काय करणार? हाय का आता तुम्ही लवकर बरे व्हा म्हणून मी नवस बोलायचं आल्या. नवऱ्याला बरं वाटत नसतं ना, बायकोने नुसतं बसलेलं बरं दिसतं का? त्याच्यासाठी काय तर करायला नको. तुम्ही निवडून ठेवा, मी आले. खोपडी टोपडी भाजी आले मी. मी बोलते दोन्ही आमदारांसंग. ठीक आहे. तुला न्याय पाहिजे होता तो मी दिला. तुला मुग्धा संग राहायचंय त्याची सोय मी केली. आता तू आणि मुग्धा दोघं बी सुखानं संसार करू शकता. कशाची काय बी कमी पडणार नाही, पण एक अट आहे. तुझ्या आईनं त्या घरची पायरी चुकून बी चढायला नको. सासूबाई, तुम्हाला बी माहिती आहे आणि मला बी माहिती आहे, काही बी झालं तरी ही अट काही मी मान्य करणार नाही. मुग्धा संग राहायचं असेल तर ही अट मान्य करायलाच लागेल. दुसरा ऑप्शनच नाही. असा कसा दुसरा ऑप्शन नाही? मुग्धा, तू आत्ताच्या आत्ता माझ्या संग चल. तुझ्या मर्जी विरुद्ध तुला कोणी बी डांबून ठेवू शकत नाही. चल मुग्धा. तिला यायचं नाही हेच मला तिच्या तोंडून ऐकायचं. मुग्धा, तुला यायचं नाही? मुग्धा, ऐक माझं. चल माझ्या संग. तुला कोणी काय बी करू शकत नाही. मुग्धा, अगं मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव ना तू. विचार कर. मुग्धा, ऐक माझं. विसे, हे बघ, अगं असं रडून काय बी होणार नाही. हे बघ, आज धाडस केलं नाही तर पुन्हा कधी चला 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 बाहेर चला 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 चला. आ
माझं घार भावलं ग ते. झाली का भाजी निवडून? भाजी झाली निवडून. कस गोडीलाय ग ते. आता कपाळ इकडं करा, कपाळ इकडं करा. झालं. काय कवा कुठं? कुठं काय? ते काय देवीचा अंगार आहे. आता तुम्ही कशी 500 रुपये होता बघाच. आणि एवढं भाजी निवडलं त्याचं काय? त्याचं काही बक्षीस बिक्षीस नाही होय? असं कसं बक्षीस, कसं नाही बक्षीस आहे. डोळे बंद करा. नाही तू फसवते मला. राहिलं नको तर नको बक्षीस आपल्याला काय नको. करतो करतो करतो. केलं केलं. लवकर ये. आली आम्ही आली बक्षीस घेऊन आली. हा रेडी 1 2 आता उघडा डोळे. उघडलं. हे काय? काय आहे? बक्षीस. आता हे निवडा, मग मस्तपैकी तुमच्यासाठी मसाले भात करते. तुमचं बक्षीस गंमत. सरीचा फोन आला. हा सरी बोल. कुठलं काय? अजून बरं व्हायचं नाव घेईना ते. ह्यांची सेवा करून करून का नाही मी आजारी पडायची आल्या. नुसतं काहीतरी खायला लागतंय, मग ते बनवा आणि मग काय मध्येच हात पाय चिपून द्या, औषध गोळ्या येळेव द्या. एक नाही 10 गोष्टी आहेत. काय सांगायचं तुला. जाऊ दे मरू दे, ते काही फार इंटरेस्टिंग नाही. तू बोल. हा यमे हे समजा तू मुद्दामून करायलास काही कळत नाही होय मला. हा या राधीची खानावळ बंद केलाय बिगर यमी काय सुखानं जगू द्यायची नाही मला. नाही तर असा घरगडी बनवून ठेवील मला. नाही तायडे जेवणावर राग काढायचा नाही म्हणत्यास आणि मग तुझं काय चाललंय? मला भूक नाही. भूक आहे, मूड नाही तुझा आणि आत्ताच्या आत्ता तू नॉर्मल करायचं, जेवून घ्यायचंयस. किती रडल्यास आणि त्यात जेवली नाहीस तर आजारी पडशील. मग पडल्या आजारी तरी कुणाला फरक पडणार आहे? माझा विचार इथं करतं का कुणी? सगळीच तुझा विचार करतात तायडे. तुझा विचार करूनच मम्मीने हा डिसिजन घेतलाय. माझा विचार करून नाही, स्वतःच्या इज्जतीचा विचार करून. माझा विचार यात कुठंच नाही. मला आणि सोहमला एकत्र राहायचंय, पण मम्मीच्या आणि सासूबाईंच्या इगोमुळं नाही राहिलं येत आम्हाला एकत्र. होईल काहीतरी, तू बस. तू जेवून घे, होईल काहीतरी. काय नाही होणार. उद्या सगळे प्रेमी एकमेकांच्या प्रेमाच्या रंगात नाहतील, पण जीवापाड प्रेम करणारा नवरा असून बी मी कोरडीच राहणार. तू समजाव ना आईला. तुझं ऐकेल रे ती. या बाबतीत ती देवाचं बी ऐकायची नाही. तुला माहिती आहे ना, सगळ्या जगाशी भांडू शकतोय, पण मम्मीच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. मम्मीला बी आपणच समजून घेतलं पाहिजे ना. पप्पासनी सांभाळत आपल्यासाठी सगळ्या जगासंग भांडते ती. पप्पांच्या बाबतीत जे घडलंय त्याची फक्त धग आपल्यासनी जाणवत्या, पण आगीचा सामना तिलाच करावा लागतोय.
दादी, आता काटा बी माझा आणि छापा बी माझाच. असा छापा घालून तुझा काटा काढतो का बघतच राहशील. मुग्धाची सासू माझ्या पायाशी येऊ दे आणि मला पाहिजे तशा मुलीसंग निशांचं लग्न होऊ दे. या होळीत राधाक्काचं सुख जळून राख होऊ दे. या होळीत यामिनीची मत्सर बुद्धी अन्वैर भावना जळून जाऊ दे. माझ्या आईवरची सगळी संकट जळून जाऊ दे. अजिबात नाही 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 मुन्नू नाही. लांबून रांगोळी खराब कर. रांगोळी खराब नाही म्हणलं ना तुला एकदा. नाही नाही मला अजिबात नाही लावायची. एकदम जरासा नाही म्हणलं ना. मुन्नू अगं नको तायडीला त्रास देऊ. जा बरं तू तिकडे जा. मग तुला जरासा रंग लावू का? जरासाच गालाला फक्त. लाव लाव म्हणजे मी बी तुझा काल रंगवते. हे काय तुम्ही? मग मी कोणा संग खेळू? ते तू बघ. मला डबा पोचवायला जायचंय. अगं पण आज तर खानावळ बंद आहे ना. ग बाय पण काही नडलेली लोक असतात आणि सणाच्या दिवशी कोणी उपाशी राहणो. जा होय. आणि मुन्नू रंग खेळताना जरा जपू ना. रांगोळीत अजून रंग ऍड करशील. 22 रंगांचं इंद्रधनुष्य व्हायचं कुठं तर. चल येते मी. आणि हा रांगोळी पूर्ण झाली की मला फोटो पाठवा. पाठवते. आणि तिथे बाहेर ना आल्यावर पहिले मी तुला रंग लावणार आहे. दुसरा कुणाकडनं रंग लावून घेऊ नकोस. पहिले मी तुला रंगवणार. होय ग बाई. पहिला मान तुझाच. प्रॉमिस. हा पण दुसरं कुणी तुला न सांगता रंगवलं तर? अस्मीच्या मनाविरुद्ध तिला रंग लावण्याचा धाडस कोण करल? आज काय बी झालं ना तर मी तिला रंगवणार म्हणजे रंगवणारच.